श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी तुमच्याबरोबर मोमोजची रेसिपी शेअर करणार आहे। सर्वात आधी गाजर धुवून घेतले, मस्त बारीक खिसून घेतले, त्याच्यात मक्याचे दाणे ॲड केले, कांदा बारीक कापला, शिमला मिरची, टोमॅटो आणि पत्तागोबी बारीक कापून घेतली। हे सगळं मीठ टाकून बाजूला ठेवलं। मीठ जरा एक्स्ट्रा टाकायचं, त्यामुळे पाणी सुटतं। मैदा घेतला, मैद्यात चवीपुरतं मीठ घालून त्याचा मस्त आटा लावून घेतला आणि हा आटा मुरतोय तोपर्यंत आपण एक वाटण काढू। खूप सारा लसूण घ्यायचा, आलं घ्यायचं, 2 मिरच्या घ्यायच्या आणि त्या बारीक वाटून घ्यायच्या। मग तोपर्यंत याला मस्त पाणी सुटलेलं असतं आपल्या सारणारा। मग अहूनकडनं मी ह्याच्यातलं पाणी काढून घेतलं, छान पाणी नितळून घ्यायचं त्याच्यातलं आणि मग हे गॅसवर 3 ते 4 मिनिटं होऊ द्यायचं। ह्याला जास्त शिजू द्यायचं नाही। बरं, हे काढलेलं मिश्रण हे आपण गॅसवर ठेवल्यावरच टाकायचं, नाहीतर मग हातांची आग होते ते पाणी काढायच्या वेळेस। छान हे 2-4 मिनिटं होऊ द्यायचं, त्याचा कच्चापणा जायतोवर आणि मग घ्यायच्या पुऱ्या बनवायला। मस्त पुऱ्या पातळ लाटून घ्यायच्या। पातळ लाटल्याने काय होतं, त्याची चव खूप छान लागते। मग पुऱ्या लाटल्यानंतर जसं आपण मोदकाला आकार देतो किंवा मोदकामध्ये सारण भरतो तसं सेम सारण ह्याच्यात भरायचं। तसं बघितलं तर ह्याचे वेगवेगळे आकार पण आपण करू शकतो, पण इडली पात्रात हे मोदकाचे आकार छान होऊन येतात। मग इडली पात्र घ्यायचं, सगळ्या भांड्यांना तेल लावून घ्यायचं, तोपर्यंत एक वाफ काढून घ्यायची भांड्याची। हे बघा, माझे मोमोज बनवून तयार आहेत, आता ते वाफवून घ्यायचे। हे मोमोज टाकले मी इडलीच्या पात्रात आणि ते ठेवले मस्त व्हायला वाफेवर। 7 ते 10 मिनटं ते वाफेवर छान होऊ द्यायचे आणि मग झाकण उघडून बघायचं, तर जर ते मस्त ट्रान्सपरंट झाले असतील तर तुमचे मोमोज बनवून तयार आहेत। ते काढायचे आणि गरम गरमच छान लागतात। शेजवान चटणीबरोबर अजून छान लागतात। माझ्या दादाला खूप आवडतात, मी हप्त्यातनं एकदा तरी बनवते। चला, मी व्हिडिओ इथेच एंड करते। तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा।